नमस्कार, स्वागत आहे तुमचं योजना मित्रमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेव्हिंग ठरणार आहे, कारण 1 एप्रिलपासून सरकारने अशा 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत ज्याचा थेट संबंध तुमच्या दैनंदिन जगण्याशी आहे। घरकुल योजनेच्या पैशात झालेली वाढ असो किंवा रेशन कार्ड धारकांसाठी आलेली आनंदाची बातमी, या 10 नियमांची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अधिकृत सरकारी माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला जाणून घेऊया काय आहेत ते 10 नवीन नियम। 1 एप्रिलपासून संपूर्ण देशात मोठे बदल होणार आहेत। केंद्र सरकारने 10 असे नवीन नियम लागू केले आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होणार आहे। मग तुम्ही शेतकरी असाल, मजूर असाल, विद्यार्थी असाल किंवा गृहिणी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आधार कार्ड पासून ते रेशन कार्ड पर्यंत आणि रेल्वे तिकीट पासून ते गॅस सिलेंडर पर्यंतचे नियम बदलणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया या 10 मोठ्या घोषणा। सर्वात पहिली मोठी बातमी आहे पंतप्रधान आवास योजनेबाबत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये घरकुल योजनेसाठी मोठी तरतूद केली आहे। आता नवीन वर्षात घर बांधण्यासाठी मिळणाऱ्या रक्कम वाढण्याची दाट शक्यता आहे। ग्रामीण भागासाठी ही मदत 1,20,000 पासून ते 2 लाखापर्यंत, तर शहरी भागात 3 ते 5 लाखापर्यंत जाऊ शकते। दुसरा नवीन नियम म्हणजे आधार कार्डचा। आता फक्त ओळखपत्र म्हणून आधार चालणार नाही, तर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्याचा असेल, मग ते रेशन असो किंवा उज्ज्वला योजना, आधार लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे। आधार नसेल तर लाभ मिळणार नाही, ते आता स्पष्ट झाले आहे। तिसरी महत्त्वाची अपडेट रेशन कार्ड धारकांसाठी आहे। आता तुम्हाला दरमहा रेशन दुकानावर रांगा लावण्याची गरज उरणारच नाही। सरकारने नवीन निर्णयानुसार 3 महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याची सोय केली आहे, म्हणजे एप्रिल, मे आणि जूनचे रेशन तुम्ही एकदाच नेऊ शकता। चौथी मोठी बातमी आहे LPG गॅस सिलेंडरची। गेल्या काही दिवसांपासून तुटवडा आता संपला असून पुरेसा साठा उपलब्ध आहे। पण लक्षात ठेवा, जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुम्हाला सिलेंडर बुकिंग मध्ये अडचण येईल आणि तुमची सबसिडी सुद्धा बंद होऊ शकते। त्यामुळे KYC लवकरात लवकर पूर्ण करा। 5वा बदल पॅन कार्ड बाबत आहे। जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर ते आजपासून निष्क्रिय म्हणजेच इनॅक्टिव्हेट होईल। त्यामुळे तुमचे बँकिंग व्यवहार आणि ITR फाईल करण्यात मोठे अडथळे येऊ शकतात। शेतकरी बांधवांसाठी 6वी मोठी अपडेट आहे PM किसान योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर आता तुम्हाला शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड बनवावे लागणार आहे। हे कार्ड नसेल तर वर्षाला मिळणारे 6,000 रुपये तुमच्या खात्यात येणार नाहीत, याची नोंद घ्या। 7व्या क्रमांकावर आहे श्रम कार्ड। असंघटित क्षेत्रातील मजुरांनी हे कार्ड बनवणे आता बंधनकारक आहे। वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन आणि विम्याचे संरक्षण यातून मिळणार आहे। 8वा नियम रेल्वे तिकीट रिफंड बाबत आहे। आता तिकीट कॅन्सल करण्याचे नियम कडक झाले आहे। 72 तास आधी कॅन्सल केल्यास चांगला रिफंड मिळेल, पण ते 24 तासांच्या आत कॅन्सल केल्यास तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही। नव्या नियमानुसार आता वाहन चालकांना कागदपत्रे सोबत बाळगण्याची चिंता नाही। तुम्ही डिजिलॉकर किंवा परिवहन मधील डिजिटल कागदपत्रे दाखवू शकता, ती आता पूर्णपणे कायदेशीर मानली जातील। आणि 10वी मोठी घोषणा आहे महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षणासोबतच 15,000 रुपये दिले जात आहेत। तर मित्रांनो, हे होते 1 एप्रिल पासून लागू होणारे 10 नवीन नियम। तुम्हाला यातला कोणता नियम सर्वात महत्त्वाचा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुमच्या सर्व मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।